हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आपल्या समोर आलाय. राणी आणि इंद्रा या दोघांमधला संवाद, त्यांच्यामधलं नातं आता फुलत चाललंय आणि दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव देखील होत आहे. फरक फक्त एवढ्याच गोष्टीचा आहे की ते दोघं एकमेकांकडे कबूल करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. बट आता तो क्षणही लवकरच येणार ज्यामध्ये राणी आणि इंद्रा त्यांच्या प्रेमाची कबुली लवकरच देणार आणि नियतीला आणि देवाला देखील त्याच गोष्टी मान्य आहेत असं या प्रोमोवरून आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे विक्रांत आणि उर्मिला दोघंही मिळून इंद्रा आणि राणी यांच्यामध्ये फूट पाडण्याचा, तसेच इंद्रा आणि राणी या दोघांना कम्प्लिटली नष्ट करण्याचा म्हणजे संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मालती आणि आबा या दोघांचं प्रकरण संपल्यानंतर आता इंद्रा आणि राणी दोघेही एकमेकांवरती फोकस करतायत. राणीला काय हवंय काय नको हे इंद्रा काळजी घेत असतो. त्याचबरोबर इंद्राने राणीला एक स्पेशल सरप्राईज गिफ्ट देखील दिलेलं असतं, ज्यामध्ये बरीचशी पुस्तकं असतात आणि त्या पुस्तकांमध्ये तू चांगलं शिकावं आणि अजून नाव तुझं कमवावं असं इंद्राची एक अपेक्षा असते. त्यावर राणी देखील त्याचे आभार मानते. सगळं राणीच्या मनासारखं होत असतं. राणीला हे देखील माहीत असतं की इंद्राच्या मनात आपल्याबद्दल प्रचंड प्रेम आहे, पण इंद्रा सध्या त्या गोष्टी कबूल करत नाहीये. आता मंडळी येऊयात आपण आपल्या प्रोमोकडे. तर मंडळी, या प्रोमोनुसार अक्षरशः आपल्याला हे समजतं की इंद्राचं राणीबद्दलचं प्रेम किती जास्त आहे. तुळजाभवानी मंदिरात दोघेजण आलेले असतात. दोघेही एकमेकांच्या सहवासात प्रचंड खुश असतात. त्यात तिथे एक रीत असते की आजच्या दिवशीच म्हणजेच या सोनेरी क्षणाला जो कोणी आपल्या पत्नीला उचलून ह्या घंटा वाजवेल ती जोडी 7 जन्म एकत्र राहील. आता बऱ्याच वेळेला इंद्राला या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नसतो, पण माणूस एकदा प्रेमात पडला की तो प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतो आणि तसंच इथेही होतं. इंद्रा देखील या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि तो लिटरली राणीच्या समोर वागतो आणि म्हणतो की तुझा जो पाय आहे तो माझ्या हातावर ठेव. मग एका हातावरती तिचा पाय घेतो आणि दुसरा हात खांद्यावरती ठेव असं म्हणून सांगतो आणि चक्क एका हाताने इंद्रा राणीला वरती उचलतो आणि मग राणी घंटी वाजवते. हा देवाचा देखील संकेत आहे की असा सोनेरी क्षणी त्या दोघांनी मंदिरात यावं आणि ही रीत एका प्रकारे पूर्ण करावी. मंडळी, पुढे काय होईल हे पाहण्यासाठी ट्यून इन राहा आपल्या चॅनलशी आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.